त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो, मग तिथं चेअरमन झालो, मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो, नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला 87 ला सुरुवात केली. 4 वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर मी 84 ला बारामती आपल्या छत्रपती कारखान्याचा संचालक झालो. माझं काय झालं, मी काही टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझा आहे पुतणे, ती आहे मुलासारखा. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची निकाती करतो असो, नाहीतर असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समाज नाराज होणार. दादांनी असं केलं, त्यामध्ये ते मला करायचं नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, भावनिक त्या ठिकाणी होऊ नका. मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता, त्यांना आठवतं तुम्हाला? त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही. कधी आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट आपण केली नाही. एवढ्या निवडणुका लढवल्या. काल मला सांगितलं त्या महिलांना 500 रुपये रोजाने तिथं आणून बसवलं. 11 ला 2 वाजल्यानंतर 3 वाजल्यानंतर त्या महिलांना पाणी नाही, चहा नाही, चहा पाणी देतो अशातला भाग नाही, पण पैसे नाही, काही नाही. ही बारामतीमध्ये पद्धत नव्हती. आता सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या. तर ठीक आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करतायत. माझी आपल्याला पानसरेवाडीकरांना विनंती आहे की पुढं ह्या सगळ्या गोष्टी हजारो कोटी रुपयाची कामं करण्याच्या करता नेतृत्वात धमक असावी लागते, ताकद असावी लागते. उद्याच्याला फोन केला, समजा कुणी आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण फोन संपत आला आणि संपत्ती फोन करायला सांगितलं. फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पण तिथं प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांना तो पोरखेळ वाटता कामा नये. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याचा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा. आपल्याला राज्याचं हित साधायचंय. आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही. मी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलेली नाही. आपल्याला अजून बरीच काही कामं सुपा परगणा आणि बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी करायची. एकदा मला पण माझ्या कारकिर्दीमध्ये पाण्याच्या बाबतीत मी माझ्या भागाला स्वयंपूर्ण केलेलं आहे हे मला कृतीत त्या ठिकाणी दाखवायचंय. कारण साहेबांनी पण 67 पासून काम करताना जवळपास पहिले 70 आणि 80 90 23-24 वर्ष 24 वर्षामध्ये पाझर तलाव किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातनं आपला प्रश्न निघाला नाही. आता मात्र नवीन इलेक्ट्रिक पंप निघालेले आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, हाय स्पीडचे पंप आलेले आहेत, नवीन प्रकारच्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि खूप हजार हॉर्सपॉवरच्या मोटारी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे आता पूर्वीच्या तुलनेमध्ये थोडंसं शक्य झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्या पण आम्ही कऱ्हा नदी आहे ना, तिथं पण केटीवेरचं रूपांतर जरा वेगळ्या पद्धतीनं आम्ही करतोय. आता नदीला पाणी आहे, परंतु ते केल्यानंतर पण दरवर्षी पाऊस पडल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला पाणी अडवायचं